विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला। महाविकास आघाडी 26 तारखेला सत्तेत येईल आणि 23 तारखेला आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो असं सुद्धा ते म्हणाले। एक्झिट पोलवर कोणीही विश्वास ठरवू नये, आतापर्यंत कोणते एक्झिट पोल सत्य झाले हा तपासाचा भाग आहे असं सुद्धा ते म्हणाले। महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येते, 23ला निकाल लागतील, 26ला सरकार स्थापन करू, 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत। त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये, हे भारतीय जनता पक्ष, मिंदे गट यांचे एक फार मोठं षडयंत्र आहे। आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय। बघा, सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे? हां, हे आता परवा 72 तासांनी ठरेल ना, 72 तासांनी ठरेल। प्रचंड पैसे त्याने वाटलेले आहे, पैशाचा पाऊस पडलेला आहे, यंत्रणांचा गैरवापर केला आहे, तरीसुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे। राज्यभरात काल विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी मतदान पार पडलं। 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे। 23 तारखेला राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे। एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील असा दावा संजय शिरसाट यांनी केला, तर संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधलाय। संजय राऊतांचा सर्वे म्हणजे उडता उडता सर्वे, तर राऊतांचे पाय जमिनीवर नसतात अशी टीका राऊतांवरती शिरसाट यांनी केली आहे। तर आता पुन्हा गुवाहाटीला जाण्याची गरज नाही, आता दुसरा प्रदेश शोधू, चिंता करू नका असा मिश्किल टोला सुद्धा शिरसाटांनी राऊतांना लगावलाय। 2 दिवस आज आणि उद्या काय प्लॅन, कसं निवांत? एकदम निवांत। निवडणुकीच्या काळामध्ये तर माझा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणास्तव गाजला। मतदाराच्या मध्ये असलेले संभ्रम काल त्यांनी तो जो झाला होता, निर्माण झाला होता, तोही मिटला। मतदान झाल्यानंतर ना या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा थोडं शांत राहिलं ना तर मला वाटतं सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचारही करता येतो आणि आपल्या काही चुका झाल्यात किंवा आपल्या काय आपलं आणखीन काय करायला पाहिजे होतं या सगळ्यावर चिंतन मनन होत असतं। परंतु आता मी रिलॅक्स आहे, मला कोणतंही टेन्शन नाही आहे। 23 तारखेला पाहू, जनता जो कौल देईल त्याच्याबरोबर आपण राहू। महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षात यावेळेस सर्वाधिक मतदान झालं, हे नेमकं कुणाच्या पथ्यावर? भाजपचं आणि सांघिक जे आहे त्याचं हे यश आहे का त्यांच्या प्रयत्नाचं? निश्चितच आहे। संघाची भूमिका सुद्धा यात अत्यंत महत्त्वाची ठरली। प्रचारामध्ये ज्या हिरिरीने त्यांनी सुद्धा भाग घेतला त्याचा परिणाम मतदान वाढण्यामध्ये झालेला आहे आणि निश्चित त्याचा फायदा हा महायुतीला होणार आहे। एकटा भाजपला नाही, आम्हालाही होईल, अजितदादालाही होईल। हा एकोपाने लढल्यानंतर काय चित्र होऊ शकतो हा त्याचा हा परिणाम आहे। म्हणून एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे आणि महाविकास आघाडीचे निर्णय या सगळ्या बाबी याला पूरक ठरलेल्या आहेत। म्हणून हा टक्का वाढलेला आहे आणि त्यात जर तुम्ही पाहिलं तर महिलांचा सहभाग जास्त मोठ्या प्रमाणात। माझा पुढचा प्रश्न तोच होता की वाढीव मतदानाचा, लाडकी बहीण योजनेचा परिणाम या वाढीव मतदानावर झालाय का? निश्चित तुम्ही पहा, सगळे आकडेवारी पहा, त्यात महिलांचा टक्केवारी ही वाढलेली दिसते। सहसा असं होत असतं की महिला मतदानाला कमी प्रमाणात येतात, परंतु या निवडणुकीमध्ये महिला जास्त प्रमाणात मतदानाला आल्या आहेत आणि त्यांना एक गॅरंटी आहे, अश्युरन्स आहे, त्यांना वाटतंय की नाही हे सरकार जे देतंय ते यापूर्वी कोणी दिलं नाही, आता देतंय, त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे। नसतं त्यांच्याशी आपण फायदा घेऊन सुद्धा त्यांच्याशी एका अर्थानं पक्षपातीपणा केला असं होईल, असं न करता त्यांनी आता स्वतःहूनच या मतदानामध्ये भाग घेतला आहे। सुधीर जाधवसह अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल आणि मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल असा दावा नाना पटोले यांनी केला होता। त्याला आता खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं। हे विधान आम्ही मान्य करणार नाही असं राऊत म्हणाले। महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय घेतील। जर काँग्रेस हायकमांडनं नाना पटोलेंना मुख्यमंत्री पदासाठी सांगितलं असेल तर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी तशी अधिकृत घोषणा करावी असं संजय राऊतांनी म्हटलंय।
नाना पटोले जी की तरफ से एक बयान आया है जिसमें उनका कहना है कि कांग्रेस के नेतृत्व में महाविकास आघाड़ी सरकार बनने जा रही है, तो क्या ये मान लिया जाए कि कांग्रेस का अगला मुख्यमंत्री हो? नहीं नहीं, मैं ये नहीं मान लूंगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खड़गे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। विधानसभेच्या 288 जागांसाठी 23 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे। तर राज्यात आमच्याशिवाय कोणाचंही सरकार स्थापन होणार नाही असा दावा बच्चू कडू यांनी केला। राज्यात महाशक्तीच्या 15 ते 20 जागा येतील, तर वेळ आली तर अपक्ष आणि लहान पक्ष मिळून आम्ही मोठबांधणी केली तर मोठे पक्ष बाजूला हटवून लहान पक्ष सत्तेत येतील असं बच्चू कडू म्हणाले। आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही, तर आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊ। राज्यात मुख्यमंत्री लहान पक्षाचा असेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय। तर राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून अनेक आरोप त्यांनी केले। त्याची बीजेपीची आता पत्रकार ये चारों राज्य के जो मुख्य नेता हैं जिनके अंडर में इलेक्ट्रिसिटी बोर्ड इत्यादि रहा होगा, इनके मुख्यमंत्री हों, उनसे पूछताछ करें। हमें काहे की आपत्ति होगी? आप केस करिए ना, आप केस करिए, बिल्कुल पूछताछ करिए। और आपने एक बोर्ड दिखाया, बिजली का बिल आपका और मुनाफा उनका। तो तमिलनाडु में बिजली का बिल भारतीय जनता पार्टी की सरकार तो नहीं दे रही थी ना, बिजली का बिल तो डीएमके की सरकार दे रही थी। ठीक उसी प्रकार छत्तीसगढ़ में जुलाई 2021 से फरवरी 2022 के बीच में बिजली का बिल मोदी जी की सरकार तो जनरेट नहीं कर रही थी, बिजली का बिल तो भूपेश बघेल जी ही जनरेट कर रहे थे। तो पैसा मोदी जी के जेब में कैसे चला गया? पैसा तो वहीं के मुख्यमंत्री और वहां के एसडीसी के कंपनी के जेब में जाएगा ना। आपके मुताबिक आपने कहा मुनाफा उनका, तो उनका कौन है? उनका तो ये चारों राज्य में हमारा कोई नहीं है, उनका तो आप ही के हैं। तो इसका जवाब राहुल जी आप दीजिए। राहुल जी ने आज बार बार कहा मोदी जी की क्रेडिबिलिटी खत्म हो गई, मोदी जी आज से क्रेडिबल नहीं रहे, अडानी के पीछे मोदी जी खड़े हैं, इसलिए आज से उनकी क्रेडिबिलिटी ग्लोबल स्तर पे खत्म हो गई। राहुल जी कान खोल के सुन लीजिए, ये मोदी जी की क्रेडिबिलिटी को समाप्त करने की चेष्टा और कोशिश कोई आप पहली बार नहीं कर रहे हैं। सन 2002 से मोदी जी की क्रेडिबिलिटी को ध्वस्त करने की चेष्टा आप, आपकी माताश्री और आपकी पार्टी लगातार कर रही है। मौत के सौदागर से तुम नीच हो, पाकिस्तान में जाकर मोदी को समाप्त करना है, से चौकीदार चोर है तक, ऐसे 100 गालियां मैं गिनवा सकता हूं जहां आपने कहा कि मोदी की क्रेडिबिलिटी खत्म हो गई है और मोदी के इमेज पर डेंट पड़ गया है। मगर राहुल जी, जब आप पीसी कर रहे थे और जब मैं पीसी कर रहा हूं, तो हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की क्रेडिबिलिटी आज इतनी हाई है कि हमारे देश से कोसों मील दूर, हजारों मील दूर दूसरे देश में आज हाईएस्ट सिविलियन अवार्ड उन्हें दिया जा रहा है। यह है मोदी की क्रेडिबिलिटी। न मौत के सौदागर से मोदी जी की क्रेडिबिलिटी पे डेंट पड़ा, न चौकीदार चोर है कहने से मोदी जी की क्रेडिबिलिटी पे डेंट पड़ा, क्योंकि देश की जनता जानती है कौन क्रेडिबल है और किसकी क्रेडिबिलिटी नहीं है। देश की जनता सटीक भाव से जानती है। बंधुगण, स्ट्रक्चर की बात हुई है कि बहुत बड़ा स्ट्रक्चर है, हम स्ट्रक्चर दिखाएंगे। अरे राहुल गांधी जी, हमें भी पता है, हमें भी पता है आपके स्ट्रक्चर के विषय में। ये इल्हान ओमर और ये जॉर्ज सोरोस, ये जो आपका स्ट्रक्चर है ना, अंतरराष्ट्रीय स्ट्रक्चर, इस स्ट्रक्चर के विषय में हमें भी पता है। और आपके स्ट्रक्चर का नियत क्या है? आपकी जो अंतरराष्ट्रीय स्ट्रक्चर है वो भारतवर्ष के मार्केट के ऊपर आघात करना चाहती है, निरंतर आघात करती रहती है। ये गांधी परिवार और ये कांग्रेस पार्टी ये सहन नहीं कर सकती है
कि आज भारत की अर्थव्यवस्था विश्व में तीसरे नंबर की ओर बढ़ रही है। अभी हम चौथे नंबर पर हैं और विश्व